नमस्कार, डॉक्टर संजय चव्हाण परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे वांग किंवा त्यालाच मेलॅस्मा किंवा डीप पिगमेंटेशन ऑफ स्किन म्हणतात, जे की शक्यतो चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात आढळतात। चेहऱ्यावरती त्यातल्या त्यात दोन्ही साइडचे गाल, नाक आणि कपाळ या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात। त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात आढळतो। याचा शरीराला कुठल्याही प्रमाणात त्रास नसून एक कुरूपता आणि व्यंग हा फक्त एक दोष असल्यामुळे तो हटवणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचा आपला व्हिडिओ हा वांग या विषयावरती आहे। तर सर्वप्रथम वांग म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी आपली जी त्वचा आहे त्याचे दोन लेयर असतात, एक एपिडर्मिस म्हणजे वरचा लेयर आणि त्याच्या खाली डर्मिस असतो। यामध्ये मेलॅनिन नावाचा एक घटक असतो जो सूर्यप्रकाशाद्वारे आपल्या स्किनला कलर देतो। आपल्या स्किनला जो कलर आहे तो मेलॅनिनमुळे असतो। हाच मेलॅनिन जेव्हा आपल्या त्वचेमध्ये गैरहजर किंवा ॲब्सेंट असतो तेव्हा आपली त्वचा व्हाईट होते। त्याला आपण कोड म्हणतो। कोड बऱ्याच वेळा तुम्ही बघितले असेल, व्हाईट पांढऱ्या कलरचा असतो तो कोड। तेव्हा मेलॅनिन गैरहजर असतो, ॲब्सेंट असतो। हाच मेलॅनिन जेव्हा ओव्हर रिएक्टिव्ह होतो किंवा सेन्सिटिव्ह होतो तेव्हा आपली स्किन जास्त प्रमाणात डार्क किंवा काळी करतो। त्यालाच आपण वांग म्हणतो। म्हणजे हे झाला मेलॅनिन घटकचा। म्हणजे हा वांग हा प्रकार सगळा मेलॅनिन घटक भोवती फिरतो। तर याची कारणामध्ये याचं असं विशिष्ट कारण नाहीये, परंतु त्यातल्या त्यात मेलॅनिन आणि सूर्यप्रकाश याचा संबंध आपण जेव्हा सुरुवातीला सांगितला त्यानुसार सन एक्सपोजर म्हणजेच सूर्यप्रकाशाचा लाईट असेल, अल्ट्राव्हायलेट लाईट असतील, ब्लू लाईट असतील, साधा तुमचा किचन मधली उष्णता असेल, कुकरची, गॅसची, यामुळे मेलॅनिन जास्त सेन्सिटिव्ह होऊन त्या ठिकाणी डार्कनेस हा जास्त प्रमाणात वाढतो। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमची कुठली हार्मोनची ट्रीटमेंट चालू असेल त्या स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं। ज्या स्त्रिया कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेत असतील त्यांना जास्त प्रमाणात आढळतं। प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रेग्नन्सीच्या पश्चात याचं प्रमाण जास्त आढळतं। थायरॉइड, शुगर किंवा स्थूलता या लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं। त्यातल्या त्यात ज्या रुग्णांना एपिलेप्सी म्हणजेच आपण झटका फिट म्हणतो, जी ट्रीटमेंट चालू असेल अशा लोकांमध्ये सुद्धा याचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं। त्यातल्या त्यात स्ट्रेस, रात्रीची झोप न होणं, ताण या रुग्णांमध्ये सुद्धा याचं प्रमाण जास्त आढळतं। या लोकांमध्ये डोळ्याच्या खालीची स्किन जास्त प्रमाणात काळी होते। आणि त्यातल्या त्यात शेवटचं आणि महत्त्वाचं व्हिटॅमिन ई आणि सी हे दोन कमी प्रमाण झाल्यास आपला मेलॅस्मा किंवा वांग हे जास्त प्रमाणात आढळतं। आता हे झाली याची कारणे, लक्षणे। लक्षणामध्ये याचं कुठलंच लक्षण असतो, फक्त व्यंग किंवा चांगलं न दिसणं हाच याचं एक लक्षण आहे। याचं उपायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की परत तो संबंध सनलाईट म्हणजे उष्णता आणि मेलॅनिन। म्हणजे उपायामध्ये सर्वप्रथम कुठला उपाय असेल तर आपला चेहरा हा उष्णतेपासून किंवा कुठल्या प्रकारच्या रेस पासून बचाव केला गेला पाहिजे। म्हणजे तुम्ही उन्हात जायचं असेल तर सर्वप्रथम सनस्क्रीन लोशन पूर्ण चेहऱ्याला लावून गेलं पाहिजे। सनस्क्रीन लोशनची कुठल्याही 2 ते 3 तास पावर राहते। त्यानंतर परत 2-3 तासांनी लावल्या गेलं पाहिजे। आपला पूर्ण चेहरा स्कार्फ असेल, गॉगल असेल, जे पण आपल्याकडे काही साहित्य असेल त्यांनी पूर्णपणे झाकवला गेला पाहिजे। म्हणजे आपल्याला आता बऱ्याच स्त्रिया सांगतात आम्ही उन्हात जायचं, आम्हाला जास्त काम पडत नाही, परंतु आता मी मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही किचनमध्ये जे असता, किचन मधली जी तुमची हीट असते तेवढी सुद्धा हीट या मेलॅनिनला सेन्सिटिव्ह करायला पुरेशी असते। त्यामुळे किचनमध्ये काम करण्यापूर्वी सुद्धा सनस्क्रीन लोशन हे चेहऱ्याला लावल्याच गेलं पाहिजे। दुसरं, आता मेन ट्रीटमेंटचा जो भाग आहे क्रीम, या क्रीम मध्ये सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारची स्टेरॉइडची ट्यूब या वांगसाठी वापरली नाही पाहिजे। बरेच स्त्रिया या स्टेरॉइडच्या ट्यूब वापरतात,
त्यानंतर ती स्किन पूर्ण लाल होते, पातळ होते, त्या ठिकाणी केस येतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारची स्टेरॉइडची ट्यूब वापरू नका. जसं बरेच पेशंट येतात, बेटनेवेट वापरले सांगतात, पॅन्डम वापरले सांगतात, डर्मी-5 वापरले सांगतात. या कुठल्या प्रकारच्या ट्यूब ह्या वांगसाठी नसतात. त्याचे इतर यूज असतात, वांगसाठी त्याचा कुठलाही उपयोग नाही. आता ट्यूबमध्ये, ऑइंटमेंटमध्ये किंवा मलममध्ये याचे 2 ते 3 प्रकारचे ॲलोपॅथीमध्ये घटक औषधे असतात. यामध्ये सर्वप्रथम असतं हायड्रोक्विनोन. यामध्येच आपण सर्वांनी ऐकलं असेल मेलालाइट किंवा युक्रोमाइझी किंवा यमलाइट या प्रकारचे ऑइंटमेंट मिळतात. हे ऑइंटमेंट फक्त रात्री लावायचं असतं. दिवसा सनस्क्रीन लोशन लावायचं आणि रात्री लावायचं. बऱ्याच रुग्णांना या हायड्रोक्विनोनचीच म्हणजे हे युक्रोमाइझी किंवा मेलालाइट याची सेन्सिटिव्हिटी असते. म्हणजे रात्री जरी लावलं तरी सकाळी चेहऱ्याची आग होते आणि ते लाल होतात उन्हात गेल्यानंतर. तर अशा रुग्णांनी त्यासोबत व्हॅसलीन किंवा कुठल्याही प्रकारचं स्मूथ लोशन मिक्स करून लावल्यास त्याचा त्रास कमी होतो. परंतु ही हायड्रोक्विनोनची जी ट्यूब आहेत, जी तुमची युक्रोमा झाला, मेलालाइट झाला, ही जास्त दिवस 1 ते 2 महिन्याच्या वरती वापरता येत नाही. त्याच्याही पेक्षा त्याच्या पुढे जाऊन दुसरं जे मॉलिक्युल आहे ॲझेलिक ऍसिड. ॲझेलिक ऍसिडची जी ऑइंटमेंट आहे त्याचे प्रॉडक्ट आहे ॲझिडम किंवा इझीलॅक या नावाने मार्केटमध्ये 10% पॉवरमध्ये मिळतात. ही ऑइंटमेंट वापरल्याने याचा खूप चांगला फायदा होतो. आणि आपण आधीचे जे हायड्रोक्विनोन ट्यूब सांगितली त्यापेक्षा ॲझेलिक ऍसिडचे साईड इफेक्ट पण खूप कमी आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन कॉम्बिनेशनमध्ये मिक्स फॉर्ममध्ये या ॲझेलिक ऍसिड सोबत ट्रिटोनाइन जे ट्यूब आहेत, ॲझेलिक ऍसिड प्लस ट्रिटोनिन हे दोन्ही मिक्स असणारं ट्यूब जसं एक्स्ट्रा लाईट नावाची मार्केटमध्ये खूप इझिली मिळते. ही वापरल्यास याचा खूप चांगला फायदा होतो. आणि तुम्ही लॉंग प्रमाणात सुद्धा वापरू शकता. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. परंतु कुठलीही ट्यूब वापरताना ही रात्रीच वापरली गेली पाहिजे. डेला फक्त सनस्क्रीन लोशनच वापरायचं. आता हे झाले ॲलोपॅथीची औषधी. आयुर्वेदामध्ये पण याचे कंपन्यांचे खूप छान छान प्रॉडक्ट आहेत. यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपली सर्वांची फेमस अशी कंपनी हिमालयाचा एक पपाया फेस क्रीम म्हणून असतो, तो खूप छान आहे. आणि हे आयुर्वेदिक असल्यामुळे हे तुम्ही दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ लावू शकता. दुसरं नॅचरल व्हिटारिच म्हणून मार्केटमध्ये ऑइंटमेंट मिळते, नॅचरल व्हिटारिच फेस क्रीम. ही सकाळ संध्याकाळ वापरू शकता. आणि तिसरी प्रकारची लोटस फेस क्रीम. या 3 प्रकारच्या आयुर्वेदिक ट्यूब आहेत, या तुम्ही दोन्ही वेळेस वापरू शकता. हे झाले ऑइंटमेंट. याला होम रेमेडीज मध्ये आता मी मागे सांगितल्याप्रमाणे म्हणजे घरची औषधीमध्ये व्हिटॅमिन ई 400 mg ची जी हेवी कॅप्सूल मिळते, तिचा या वांग या प्रकाराशी आपण जरी ती तोंडाने घेत असलो तरी लोकल लावायला खूप चांगला रिझल्ट आहे. त्यामुळे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल, व्हिटॅमिन ई 2 कॅप्सूल फोडायच्या, त्यामध्ये आपलं थोडंसं व्हॅसलीन टाकायचं आणि वांग वरती 2 टाइम लावल्यास खूप चांगला रिझल्ट येतो. दुसरं तुमचं दही, आपलं जे घरचं दही असतं ते आणि हळद याची मिक्स करून 1 चमचा हळद 1 चमचा दही घेऊन मिक्स करून ती वांगवर लावून 2 तास ठेवून धुवून टाकायचं. आणि पुढचं बेसनाचं पीठ आणि मध, बेसनाचं पिठाचा लगदा करून त्यामध्ये मध टाकून तो 2 वेळेस. हे जे होम रेमेडीज आहे पूर्ण चेहऱ्याला लावले तरी चालतात. बाकी ऑइंटमेंट आपण जे सांगितले हे नुसते वांग पुरते लावायचे. परंतु हे जे बाकी प्रॉडक्ट सांगितले आपण ते पूर्ण चेहऱ्यावरती वापरले तरी चालतात. हे झाले होम रेमेडीज. आता पुढची ओरली घ्यायची औषधं. आपण आत्ताच मागे बोलल्याप्रमाणे स्ट्रेस आणि व्हिटॅमिनची कमतरता, परत आपण हार्मोन, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स हे जे टॅबलेट्स घेतो, हे शरीरामधले तुमचे बरेच प्रमाणचे व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट डिस्ट्रॉय करायचं काम करतात. त्यामुळे यामध्ये व्हिटॅमिन्सचा खूप महत्वाचा रोल आहे. त्यामुळे ओरली घेण्यामध्ये किंवा तोंडावाटी घेण्यामध्ये आत्ता मागे आपण जी व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल जागेवर लावायला सांगितली, ती तोंडावाटे सकाळी 1 टाइम घेतली तर चालते. किंवा मल्टीव्हिटॅमिन मध्ये व्हिटॅमिन सी घ्यायची आणि मल्टीव्हिटॅमिन मध्ये A to Z असेल, बी कॉम्प्लेक्स असेल, यासारखी टॅबलेट 1 वेळेस घ्यायची. या 2 ते 3 महिने घेतल्या आणि ऑइंटमेंट त्याच्यासोबत जर लावले तर खूप प्रमाणात 60 ते 70% पेशंटमध्ये पूर्णपणे बरा होतो.
परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 30% पेशंटमध्ये हा आजार सारखा रिपीट होतो. कारण आपण किती टाळलं तरी आपला सन एक्सपोजर म्हणा किंवा उन्हात जाणं म्हणा हे सारखं होतंच. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची एखादी जी आपल्याला सूट होईल ते ऑइंटमेंट कंटिन्यू वापरणे, सनस्क्रीनचा वापर करणे आणि उन्हापासून आपला शक्य तेवढा बचाव करणे, जेणेकरून आपल्या त्वचेवरती चेहऱ्यावरती वांग येणार नाही याची काळजी घ्या. नमस्कार.